गाईस माझी मेहंदी काढायचा प्रोग्राम चालू आहे. सांगितलं होतं म्हणलं मम्मी एवढ्या मैत्रिणी पण त्यांच्या सुना सगळ्यांना सांगा मी तोंडाने ओळखते. थांबा. हॅलो गाईज, अगेन वेलकम बॅक टू माय वेडिंग सिरीज पार्ट 3. तर आज आमच्या घरी प्रोग्राम आहे मेहंदी आणि बांगड्या. सो आता मी जस्ट आवरलं आहे, सगळं तयार वगैरे झाले. खूपच सिम्पल ठेवलं आहे कारण की जेव्हा परत घरी येणार आहे तेव्हा आवरायचं आहे. आजचा प्लॅन सांगते. आज आम्ही आता ऑफिसला जाणार आहे. आज आम्ही ऑफिसला जाणार आहे पहिले, कारण आम्ही मेहंदीवाली तिकडे बोलवली आहे आणि मग तिकडून घरी येणार आहे आणि मग नंतर बांगड्या भरायच्या प्रोग्रामची आणि राजदादांच्या मेहंदीची तयारी करणार आहे. तर आता मी सगळ्यांच्या घरी चालली आहे सांगायला की आमच्याकडे प्रोग्राम आहे म्हणून. आणि हो, तर मी तेव्हा आवरणार आहे म्हणून आता काय जावं. सो स्टे ट्यून, बाय बाय. मलाच इतकं हसायला येत आहे स्वतःवरती की मी लिटरली काय जाऊन सांगते. 5 वाजता बांगड्या भरायचा कार्यक्रम आहे ते ठाकूरच्या इथे, तर तुम्ही नक्की या. काय चालू आहे त्यांना सांगून झालं. आता मी चालले खाली 5th फ्लोअर. सगळ्यांना सांगून तर झालं आहे. आता आम्ही जाणार आहे ऑफिसमध्ये आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर मग आम्ही जी मेहंदी बघून सांगितली होती ती येणार. सो भेटूया आता ऑफिसला गेल्यावरती. गाईज सुस्वागतम. अजून घर सजवायचे. इकडनं पण काढले. आउटफिट चेंज्ड. सेम गाईज मंडप पण टाकून झाला आमचा इकडे. अँड सी दॅट बिहाइंड. आता आम्ही आज तर नाही, आज गणेश जन्म आहे म्हणून आम्ही आज काय ठेवलं नाही. तर 2 दिवस, उद्याचा दिवस बुफे ठेवला आहे. काहीच आवडलं नाही, खूपच सिम्पल आहे. मंडप टाकला आहे. आता तिकडच्या बिल्डिंगमध्ये सांगायला गेली. मग आम्ही जाणार ऑफिसला. तिथे साप आहे, साप गाडी खातो. आमची मेहंदीवाली आली, तुम्ही बघू शकता. हाय मेहंदीवाली. माझी फ्रेंडच आहे ती. ही व्हिडिओ घेऊन आली तिला. आता आम्ही ऑफिसला मेहंदी काढणार आहे. आणि मी सेम जसं स्पॅच पडतोय. सेम गाईज. हाय बोला गाईजला. हाय गाईज. इथे मेहंदी काढायचं काम चालू आहे. परत इथे मेहंदी काढायचं काम चालू आहे. अँड ही खाऊ आली. You can see the finishing. आपको चाहिए तो इसको DM कर सकते. जिजाला घेऊन या इसको. तुमचं काय? हे बघा, ह्यांना काय खायला भेटलं नाही. हे मालकीच खात बसले. ठुमका मारे. ऐक ना, आपण आज आम्ही आज पण मेहंदी सुकल्यानंतर रात्री बाहेर शकतो ना. मी तेच करते. आपण एवढ्यावर ठेवू शकतो. किती वेळ लागणार गं? बस का तुला एवढं का करायची? मी म्हणते ना एवढीच गोल काढू म्हणून. बांगड्या काय दिसणार असं पण नको राहू दे. अगं इथं परिस्थिती काय आहे पियुषा? तिला पण जायचं 7 वाजता. तुझी 2 पुढून मागून किती वेळ लागेल? पुढून बघू. जर नाही मागून आपण म्हटलं ठीक आहे. गाईज माझी मेहंदी काढायचा प्रोग्राम चालू आहे. इकडे बघे. हास पेन्सी सगळेजण आलेत. आता सगळ्यांना हळदी कुंकू लावते. सर काय उद्या बाहेर. पिंका काकू, तुम्ही गेल्या ब्लॉगमध्ये म्हणून तुमचं काय म्हणणं आहे ह्या सगळ्या ह्याच्यावर? त्याला आज यू कॅन सी द पब्लिक. काय हे गट्टेश बघा. सो आईज तुम्ही बघू शकता आता पूर्ण अवतार झालेला आहे. एवढं भरवून टाकलंय मला. मी आता तरी थोडंसं काहीच आवरलेलं नाही आहे. पूर्णच भंगार अवतार आहे माझा. तुम्ही बघितलं असेल खूपच सगळं. आणि ही वेद इकडे मेहंदी काढायला बसली. यू कॅन सी गाईज. सो बघू आता. मेहंदी खूपच छान आली आहे. खूप छान काढली आहे आमच्या जान्हवीने. नाजूक एकदम. रूम सांगितलं होतं म्हणलं मम्मी कुठले एवढ्या मैत्रिणी त्यांच्या सुना सगळ्यांना सांगा मी तोंडाने ओळखते. कुठे गेलं माहित नाही. फायनली सीटेड. अजून चालूची सगळं पण आता बसली. आता मी बांगड्या काढली.
पण अजून खूप वेटिंग. सो आता मला हा प्रश्न पडला आहे, मी हा व्लॉग कधी एडिट करणार आहे, कधी टाकणार आहे. बघू, पण मी ट्राय करणार आहे. तर तुम्ही जेव्हा टाकताल तेव्हा काय माहीत नाही कधी टाकलेलं असतं, पण मी ट्राय करेल लगेच टाकायला. सो गाईज, नाव इट्स टाईम टू एंड द व्लॉग. आता मी हा व्लॉग कधी पोस्ट करेल किंवा काय मला काहीच माहीत नाही आहे. अवतार पण बघू शकता, डोळे तर खूपच आत गेलेले आहेत. अजून झोप नाही, जेवण नाही, काहीच नाही. तर आता बघूयात. आता हा व्लॉग कधी पोस्ट करेल माहीत नाही. जेव्हा करेल तेव्हा तुम्हाला बघायला भेटेल. कारण आज पण तेवढीच हे रश आहे आणि उद्या पण तेवढीच असणार आहे, कारण उद्या हळदीची सेरेमनी आहे. तरी बघू, मी ट्राय करेल की मी रात्रीतून एडिट करून पोस्ट करायचा, पण बघूयात. तर हा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. मी काही एवढं असं त्याच्यामध्ये क्लिप्स घेतल्या नाही आहेत एवढ्या, पण ठीक आहे. जेवढं जमेल तेवढं टाकलं. हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.